गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। भारतीय जनता पार्टीचा जय हो! भारतीय जनता पार्टीचा जय हो! धन्यवाद धन्यवाद। चला चला जिल्हा परिषद क्रिकेट काय करो। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते सोलापुरात दाखल झाल्यानंतर जंगी स्वागत करण्यात आलं होतं। तर मंगळवारी राम सातपुते यांचे होम ग्राउंड राहिलेल्या माळशिरस तालुक्यातील मांडवे येथे त्यांचा अभिनंदन, शुभेच्छा व कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला। यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार राम सातपुते, संस्कृतताई सातपुते यांच्यासह प्रचंड जनसमुदाय उपस्थित असल्याचं दिसून आलं। यावेळी बोलताना अनेकांनी आपल्या मनोगतामधून राम सातपुते यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून केलेल्या कामांची प्रशंसा केली। सोलापूर लोकसभेसाठी राम सातपुते तर भाजपचे माढ्याचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी जीवाचे रान करू अशी ग्वाही अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करताना दिली। यावेळी बोलताना पहाताय म्हणाले, परंतु भाऊंच्या बाबतीत तसं झालेलं नाही। भाऊंच्या बाबतीत नेमकं उलट झालेलं आहे। भाऊंच्या बाबतीत काय झालं तर न सांगता करी सर्व काम। ज्या ठिकाणी देवाचं आणि भक्ताचं नातं चांगलं असतं त्या ठिकाणी देव भक्ताची सगळी कामं करत असतो। न सांगता करी सर्व काम। आणि अशा पद्धतीनं भाऊंच्या बाबतीत भाऊंचं आणि सृष्टीचं आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील, मोदी साहेब असतील, शहा साहेब असतील, या सगळ्यांचं नातं भाऊंच्या बाबतीत अतिशय चांगलं आहे। आणि त्यामुळं भाऊंचं हे सोलापूरला जाणं आज आपल्या सर्वांना सोडून हे ठरलेलं आहे। भाऊ तुम्ही काळजी करू नका। माळशिरस तालुक्याला परंपरा आहे आणि माळशिरस तालुक्याने दाखवून दिले। ज्या वेळेला प्रतापसिंह मोहिते पाटील उभे राहिले त्यावेळेला तालुक्यातली वानरसेना मोहिते पाटलाच्या पाठीमागे जाऊन प्रतापसिंह मोहिते पाटलांना भाजपमधून निवडून आणण्याचं काम त्यावेळेला सगळ्या लोकांनी केलंय। आणि आज तर तुमच्या या माळशिरस तालुक्यातली जनता एवढी मोठी आहे की तुम्हाला तिथं आवडता तुम्ही बेजार व्हाल इतकी मोठी जनता माळशिरस तालुक्यातून तुमच्या प्रचारासाठी तिथे येणार आहे। भाऊ मी जास्त बोलणार नाही, वक्ते जास्त आहेत, परंतु आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहणार आहे। आम्हाला वेळ द्या, संधी द्या, प्रचारासाठी आम्हाला सांगा। ज्या ज्या वेळेला तुम्ही सांगताल त्या त्या वेळेला आम्ही तुमच्या प्रचारासाठी तिथे येऊ आणि तुम्हाला निवडून आणण्याचं काम करू। तुम्ही खासदार होणारच आहे, काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे तुम्ही। आज आम्ही सांगतो भाऊ खासदार झालेत, कारण भाऊच्या मध्ये हिंमत आहे, ताकद आहे। आणि भाऊ जिथं लात मारतील तिथं पाणी काढण्याची एक हिंमत आहे भाऊंच्या मध्ये, आणि हे जवळून आपण पाहिलेलं आहे। आणि म्हणून मी या ठिकाणी भाऊंना सांगतो की तुम्ही आनंदानं स्वीकारा, आनंदानं प्रचाराला लागा आणि जनता सगळी तुमच्या पाठीमागे खंबीरपणानं उभा राहणार आहे। तुम्हाला तिथं आमची सेवा करता व्यवस्था करता तुम्ही सुद्धा हातबल होचाल अशी परिस्थिती या सोलापूरच्या मतदारसंघामध्ये माळशिरस तालुक्यातून होणार आहे। एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि तुम्हाला आमच्या गावाच्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं शुभेच्छा देतो। अजून एकदा एक सांगतो भाऊ, आम्ही धनगर समाजाची माणसं पूर्ण
वळली मेंढी गेली लाटक्याच्या मागं असं कधी होणार नाही. आम्ही तुमच्या पाठीमागं खंबीरपणानं उभा राहू. आम्ही तुमचं काम जवळून पाहिलेलं आहे. एवढं मोठं काम करणारा माणूस तुम्ही 2 नंबरचा आहे. कारण फार मोठं काम तालुक्यामध्ये आदरणीय विजयदादांनी सुद्धा केलं. विजयदादांच्या नंतर आपण अतिशय मोठं काम या तालुक्यामध्ये केलेलं आहे आणि म्हणून हा कृतज्ञता दिवस या ठिकाणी साजरा करण्याची वेळ आमच्यावर आली आहे. भाऊ धन्यवाद. तुम्ही आनंदाने या ठिकाणी प्रचाराच्या याला कामात लागा आणि आमचा तुम्हाला पाठिंबा राहील. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्तानं माढा मतदारसंघाचे खासदार आदरणीय पत्रकार मित्र आहेत. भाऊंचं काम आता आपल्या इथं प्रत्येक आलेला हजारो लोक प्रत्येकांच्या भाऊ परिचयाचे आहेत. प्रत्येकाने हक्काने कामं सांगितलेली आहेत. प्रत्येकाने पाहिजे तेव्हा फोन करून त्यांना हे केलेलं आहे. आता आपली रिटर्न गिफ्ट देण्याची वेळ आहे. आज सोशल मीडिया आहे किंवा प्रत्येकांचा एक तरी नातेवाईक तिथं आहे. पंढरपूर तर आपल्याला खूप जवळ आहे. आता फक्त आपण एक काम करायचे, जे भाऊंनी आपल्यासाठी काम केलंय ना ते काम त्यांच्यापर्यंत पोहोचवा. एवढं केलं ना तुम्ही खूप होईल. भाऊंच्या बरोबर असणं किंवा प्रचाराला त्यांच्या बरोबर असणं म्हणजे प्रचार होत नाही. तुमच्या वेळेनुसार त्या गावात जावा, आपले नातेवाईक असतील त्या संबंधित लोकांना सांगा भाऊ काय करू शकतात. आपल्याला सुरुवातीला जे वाटलं होतं ना त्यापेक्षा भाऊंनी आपल्यासाठी काय काय केलंय हे तिथं सांगा. मी एकच प्रसंग सांगतो. गुरुवारी बंडाता त्यांना मागच्या वर्षी पॅरालिसिसचा अटॅक आला. एवढी भयान परिस्थिती होती. भाऊंनी तिथलं आम्ही जाईपर्यंत दिनानाथचं जे प्रसंग सगळा हँडल केला होता. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांशी संपर्क करून साहेब तिथं आले. भाऊंनी जवळजवळ 4 ते 5 वेळा त्यांच्या संपर्कात होते. त्यानंतर बाबुळगावच्या माझ्या मित्रांना सांगायला आनंद वाटेल, समाधान भाऊंच्या घरातला प्रसंग तुम्ही बघितला. भाऊंचा आणि समाधान भाऊंचा कसलाही परिचय नव्हता. तरीही भाऊंनी फक्त एका फेसबुकच्या पोस्टवरून त्या कुटुंबासाठी केलेली मदत, त्यासाठी झालेले व्याकुळ भाऊ आणि त्या मुलाचा अजून घेणारे पाठपुरावा करणारे भाऊ, हे खूप खूप छोटे प्रसंग आहेत. त्याचा फक्त पाठपुरावा आपण लोकांपर्यंत करूया. आणि या दोन्ही लाडक्या खासदारांसाठी मी शुभेच्छा देतो. आणि विजयी भाऊ हा पांडुरंगाचा आशीर्वाद तुमच्यासाठी आहे. एवढं बोलून मी थांबतो. एकच विनंती आहे की तुम्ही आम्हाला एक शब्द द्या, तुमचा माणूस आम्हाला द्या, एवढीच विनंती आहे. कारण का आमदार साहेबांमुळे आज तुम्ही तालुक्यात बघता की ज्या रस्त्याला जात तिथं रस्त्याला काम चालू आहे. एखाद्या शेतकऱ्याचा MSCBचा DPचा विषय असेल तर तात्काळ मार्गी लागलेला आहे. आरोग्याचा विषय असेल तात्काळ मार्गी लागलेला आहे. असे आमदार साहेबाबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे. पण आमदार साहेबांचं नाव डिक्लेअर झाल्यानंतर अक्षरशः खरोखर सांगतो दुःख वाटलं की एक आपल्या माळशिरसला चांगला माणूस सोलापूरला निघून चाललाय. पण हे का नेत्याच्या मनात चांगलं असतं, काहीतरी पण 100% चांगलं घडेल. आणि आमदार साहेब तुम्ही आम्हाला एक शब्द द्या, तुमच्या वतीने एक चांगला माणूस आम्हाला द्या की जेणेकरून आम्ही त्यांना मतदान करेल आणि तो माणूस आमदार होईल. एवढंच मी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. क्रांतीसूर्य प्रतिष्ठान फुलसरचे सगळे कार्यकर्ते आपल्या मनोप्रभा कृतज्ञ मेळावा, या मेळाव्याला उपस्थित असलेले माढा लोकसभाचे उमेदवार आदरणीय पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, त्याचबरोबर ताईसाहेब आणि उपस्थित असलेले माळशिरस तालुक्यातील प्रत्येक गावातून आमदार साहेबांवरती प्रेम करणारे सर्व उपस्थित असलेला सर्व जनसमुदाय. आपल्याला या ठिकाणी माहिती आहे 2019 सालची निवडणूक. आमदार साहेबांना त्यावेळेला 4 लोक ओळखत असतील किंवा आमदार साहेब तालुक्यातील 4 लोकांना ओळखत असतील. परंतु आज 4.5 वर्षानंतर जर बघितलं तर माळशिरस तालुक्यातील गावातीलच नाही तर प्रत्येक वस्ती वाडी वस्तीवरती लोक आमदार साहेबांना डायरेक्ट फोन करू शकतात. कारण त्यांनी त्या पद्धतीनं कामच केलेलं आहे. एवढा जनसंपर्क त्यांनी दांडगा वापरलेला आहे. या ठिकाणी हे नेतृत्व असंच तयार झालेलं नाही. ऊन वारा पाऊस अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये असताना यांनी झेललेला आहे. संघर्ष हा त्यांच्या पाचवीला पुजलेला आहे. प्रत्येक ठिकाणी संघर्ष केल्याशिवाय त्यांना हे पद मिळालेलं नाही, आमदारकी मिळालेलं नाही. आणि त्याचीच पोचपावती म्हणून भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डनं त्यांच्या मनी ध्यानी नसताना सुद्धा त्यांना सोलापूरची लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे. आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतोय सगळ्या गोष्टी. आरोग्यदूत म्हणून का म्हटलं जातं माळशिरस तालुक्यामध्ये. आता या नवीन सांगायचे काही कारण नाही, कारण सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. दादा तुम्हाला खासदार साहेबांना मी सांगतो, माळशिरस तालुक्यामध्ये
एकही गाव असं राहिलेलं नाही की आमदार साहेबांचा फंड 1 कोटीच्या आतमध्ये दिलेला आहे. 1 कोटीच्या वरती आमदार साहेबांनी त्या ठिकाणी निधी दिलाय. मग ते नगरपंचायतीला 25, 30, 50 कोटी रुपये अशा पद्धतीने त्या ठिकाणी निधी वापरलेला आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं, आमदार साहेबांचं काम, तुम्ही रात्री अपरात्री कधीही फोन करा, त्या ठिकाणी आमदार साहेबांनी कधी विचारलेलं नाही की तू कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पंथाचा, धर्माचा आहे किंवा कुठल्या पक्षाचा आहे. ते फक्त काम सांगायचं आणि त्या कामाच्या बदल्यामध्ये त्यांना 5 मिनिटांमध्ये रिझल्ट मिळत होता. असं प्रत्येक जणांचे कित्येक अनुभव असतील. मला स्वतःही वैयक्तिक अनुभव आलेले आहेत. समोर बसलेले जे एवढे उपस्थित जनसमुदाय आहे, या प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या मार्गे या ठिकाणी अनुभव आलेला आहे. जास्त सारखे मला टोचवतात पाठीमागून की थोडं बोला. सगळ्यांची माफी मागतो, जास्त बोलणार नाही, पण बोलायला भरपूर चान्स मिळणार आहे आता. कारण आता 2024 लोकसभेची इलेक्शन आहे आता. तर मी दोन्ही खासदार साहेबांना शुभेच्छा देतो की 2024ला भारतीय संसदेमध्ये माळशिरस तालुक्यातून असेल, सोलापूर जिल्ह्यातून असेल, आपल्याला हे दोन्ही खासदार बहुमताने निवडून जातील. एवढंच या ठिकाणी मी शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. समाजभूषण सुरेशरावजी शेंडे साहेब आहे. उपस्थित सर्व बंधू आणि पत्रकार मित्रांनो, खऱ्या अर्थाने भाऊंच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर आमचं नातेवाईक गाव गेल्या 2-2.25 वर्ष झाली नगरपंचायत झाली. परंतु ज्या काळी सरकार नव्हतं, जसे भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार आलं, त्यानंतर साधारण 20 ते 25 कोटी रुपयांचा निधी भाऊंच्या माध्यमातून नातेवाईक नगरपंचायतसाठी आला. अशा नगरपंचायत माळशिरस असेल, माळुंग असेल, नगर परिषद असेल, इतर ग्रामपंचायत असतील, असे अनेक रस्ते असतील. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आमच्या सासरवाडीला जाणारा रस्ताच बरेच दिवस नव्हता. मी टाळायचो सासरवाडीला जायचं सुद्धा, कारण 8 किलोमीटर अंतर, परंतु अर्धा तास, 5 तास लागायचा 4 व्हीलरमध्ये जायचं म्हटलं तर. असे अनेक रस्ते भाऊंच्या माध्यमातून झाले. छोटे मोठे गोरगरिबांचे ऑपरेशन. भाऊंना फोन केला, ह्या अशा दुकानचं उद्घाटन आहे. भाऊ म्हणायचे मी नाही, परंतु मग ताईंना तर वेळ द्यायला सांगा. भाऊंच्या बरोबरीने अतिशय ताईंनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं आहे, करतायत आणि इथून पुढेही करावं. मग हळदी कुंकाचा कार्यक्रम असेल, विविध होम मिनिस्टरचा कार्यक्रम झाला, असे अनेक लोक उपयोगी कार्यक्रम झाले, बचत गटांचे कार्यक्रम झाले, त्यात सुद्धा अतिशय ताईंनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. मी भाऊंना विनंती करणार आहे, असंच ताईंना माळशिरस तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये काम करण्याचं आपण संधी द्यावी. आणि आपणाला सोलापूरला इथं उपस्थित सगळे आपल्या प्रचारासाठी दादांचं काम करून तिकडे पण येणार आहेत. आपल्या दोघांनाही मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. पाटील साहेब. माढा मतदारसंघाचे खासदार रणजित नाईक निंबाळकर साहेब, त्यानंतर आपले आमदार आणि आता होणारे खासदार आणि वैनी साहेब आणि आमदार साहेबांवर प्रेम करणारे तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आपण सर्वजण उपस्थित. जास्त बोलायचं नाही, कारण आमदार साहेबांबद्दल खूप लोकांनी आपल्या भावना सांगितल्या. मी एवढंच सांगतो की आपले खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि आमदार रामभाऊ सातपुते साहेब या दोघांनी कार्यकर्ता कसा मोठा व्हावा किंवा कार्यकर्त्याला ताकद कशी द्यायची ह्या दोघांकडनं शिकावं. ते मी माझ्या बाबतीत तर खूप काही गोष्टी आहेत. मी नगराध्यक्ष जर झालो असेल तर ह्या दोघांमुळेच झालो आहे, त्याच्यात तिसऱ्या कोणाचं काय वाटा नाही. आणि मी आता एवढंच सांगतो की येणाऱ्या लोकसभेसाठी आमदार आपलं खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि आमदार रामभाऊ सातपुते साहेबांसाठी काम तर सगळं तन मन धन सगळं झोकून देऊन करणार आहे. पण मी याच्यासाठी एवढं सांगतो की कार्यकर्ता मोठा करायचा ह्या दोघांकडे का, त्याचं कारण सांगतो की दोन्ही खासदारांसाठी मी आता माझे कार्यकर्ते, आमचे नगरसेवक सगळे टीम घेऊन मी सोलापूरला जाणार आहे आणि खासदार साहेबांसाठी इथंही काम करणार आहे. पण दोन्ही लोकसभेसाठी मला काही फुल नाही फुलाची पाकळी, पण ह्या दोघांनी पण मला एवढी ताकद दिली की मी दोन्ही लोकसभेसाठी माझ्या वतीनं दोन्ही सोलापूर आणि माढा मतदारसंघासाठी 11 लाख रुपये मी ज्या दिवशी फॉर्म भरतील त्या दिवशी मी दोघांकडे चेक देणार आहे आणि तो माझ्या वतीनं मी खर्च करणार आहे तेवढा, कारण तेवढी मला ताकद या दोघांनी दिली. आणि माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागाच्या पूर्वीसारखा परत वनवास होईल आमदार साहेब असं सगळ्यांना वाटते, पण तसा तुम्ही दोघं होऊ देणार नाही. तुम्ही जरी सोलापूरला गेला तरी आमदार साहेबांचं घर इथंच राहणार आहे.
त्यामुळे कोणी काळजीचं काही कारण नाही, काळजी करण्याचं कारण नाही. आमदार साहेबांचं आपल्यावर सोलापूरमधून सुद्धा लक्ष राहणार आहे. खासदार निंबाळकर दादा सुद्धा आपल्याला आहेत. त्यामुळे कुठलीही कोणी काळजीचं कारण नाही, भीती बाळगायची काही कारण नाही. आणि आमचे सहकारी मित्र माऊली पाटील साहेबांनी सांगितलं की वहिनी साहेबांना सक्रिय करा, पण मी तर त्याच्या पुढे जाऊन सांगतो की सक्रिय म्हणण्यापेक्षा येणाऱ्या विधानसभेला वहिनी साहेबांचा आमदार म्हणून उमेदवारी त्यांना निवडून आणायची जबाबदारी आमची. एवढंच बोलतो आणि मी थांबतो. धन्यवाद. सांगा रामभाऊ आणि आपण सर्व खरं तर एवढी गर्दी बघितली आणि जी काय मनात ठरवलं बोलायचं तिथं सगळं विसरूनच गेलं. कारण हा प्रसंग मगाशी सुरुवातीला बिहार वकील साहेबांनी सांगितलं आनंदाचाही आहे आणि आपल्यासाठी दुःखाचाही आहे. कारण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ह्या तालुक्यानं असा आमदार याच्या आधी कधी पाहिला नव्हता आणि पुढे पाहायला मिळेल असं मला वाटत नाही. म्हणजे जसं देशामध्ये सर्वाधिक पाऊस चेरापुंजीला पडतो असं आपण पुस्तकांमध्ये शाळेत शिकत असताना वाचलं होतं, तसाच निधीचा पाऊस ह्या तालुक्यामध्ये ह्या 4.5 वर्षांमध्ये रामभाऊने आणला. खरं तर मगाशी कोण म्हटलं की आम्ही एक पट मागितला दुप्पट दिला, दुप्पट नाही 10 पट निधी दिला आहे. म्हणजे आमच्या निमगावला मला वाटतं 15-20 कोटी रुपये मिळाला असेल. म्हणजे वाढपी ओळखीचा फायदा असतो हा. एवढा निधी सगळ्या तालुक्यामध्ये सगळ्या गावांना मिळालेला आहे. बरेच जण म्हटले की आम्ही मागच्या वेळी मतदान केलं नव्हतं. ह्याच्या आधी आपण बघितलं होतं ह्या तालुक्यामध्ये ओळखीचं आणलंय का, कुणाच्या गटाचं आहे, कुणाकडून आला, हे असलं त्यांनी कधी विचारलंच नाही. आणि म्हणूनच हे सांगताना माणसं संकोच करत नाहीत की आम्ही मतदान केलं नव्हतं पण आम्ही करायचं ठरवले. कारण एवढा मोकळ्या मनानं खुल्या दिलानं ह्या तालुक्यामध्ये जो मागेल त्याला काम केलं, जो मागेल त्याला निधी दिला, ज्याला जे पाहिजे जो जे वांछिल तो तिला हो. खरोखर रामभाऊ तसं काम केलं. आणि म्हणजे मला आनंद आहे मी श्रीकांतजी भारतीय की ज्यांच्यामुळं रामभाऊ आज आपल्याला मिळाले. म्हणजे आम्ही एकदा विजय साखर कारखाना करकम या ठिकाणी श्रीकांतजीबरोबर आलो होतो आणि आम्ही जवळ 6 महिने त्यांच्या मागे लागलो होतो की आम्हाला ह्या तालुक्याला एक चांगला माणूस पाहिजे. आणि जाताना परत एकदा आठवण गेलीच, अहो एक माणूस द्या. त्यांना अचानक आठवलं अरे हो राम आहे की म्हटलं आपलं संघाचं लाडकं बाळ आहे आणि या म्हणलं भेटायला. आणि खरोखर भेटलो आणि खरोखरच हा तालुका धन्य झाला की श्रीकांतजींनी दिलेलं, ज्यांच्यावर प्रचंड संस्कार आहेत, संघाचे आहेत, पक्षाचे आहेत, निष्ठेचे आहेत, विचाराचे आहेत, असा माणूस आपल्याला मिळाला. आणि भारतीय जनता पार्टी अजून एक वैशिष्ट्य आहे, मला माहित नाही भारतात इतर ठिकाणचं, पण जे मला त्यांना वाटत होतं की मला तिकीट नको पण पक्षाने त्यांनाच तिकीट दिलं आणि आज मागणारे फिरतात सगळीकडेच. त्यामुळं ज्याचं काम बोलतं असं तसं काम बोलतं. हा काम बोलतं, नुसतं काम नाही तर निष्ठा आहे, विचार आहे. ह्या 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत जे आपल्या सगळ्यांनी शिकायला पाहिजेत, शिकल्याही पाहिजेत. आणि सर्वांना विनंती आहे, म्हणजे बरेच जणांनी फोन सांगितलं, जाहीर झाल्यावर सांगितलं होतं संध्याकाळी आमच्या इकडे पाहुणे आहेत, तिकडे पठाणला आहेत, इकडे आहे, उत्तर सोलापूरमध्ये आहे, दक्षिणमध्ये आहे. काही जण म्हटले आमचे मठ आहेत. हा मंगळवार आहेच की आपलं सगळ्यांचं जवळच आहे, नाती होती आहे ती. पण सगळ्यांनी आपापल्या प्रत्येक ठिकाणी फोन करा, भेटा, पण इथलंही काम लक्षात राहू द्या, नाही इथलं विसरून जाऊ दे. कारण रणजित दादांना पुन्हा एकदा खासदार करायचं. ह्या तालुक्याने म्हणजे खरं तर देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी रेल्वेसाठी जागा एक्वायर झाली, परंतु आपल्याला रेल्वे काही मिळाली नाही. किंवा आपल्या तालुक्याचा सगळ्यात 20-22 गावाचा म्हणजे निरादेवताचा प्रश्न होता की पिढ्यानपिढ्या ही लोक दुष्काळामुळं, प्यायला पाणी नसल्यामुळं, शेतीला पाणी नसल्यामुळं बाहेर जात होती. हे कधी होईल असं स्वप्नही सध्या बघायला सोडून दिलं होतं, परंतु रणजितदादांनी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवलंय. आपल्या तालुक्यातला 22 गावांवरचा जो कलंक होता दुष्काळाचा तो मिटला. रेल्वे होते,
जे बाहेरच आपण बघत होतो त्या रेल्वेला राज्याने वाटा दिला आहे. मग हे सगळं एवढं कर्तृत्वान 2 माणसं आपल्याला मिळालेत. या दोघांच्या पाठीमागं एक विचार म्हणून आपण राहिलं पाहिजे, आपण राहू असं मला वाटतं. आणि अधिक काही बोलत नाही, आहे परत संधी बोलायला, कारण मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं असं काय. मग ठीक आहे, मला वाटलं मला एक दिवस काय पाठवायला. मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं. देशाची शान जगभरात एवढी वाढली, देशाचा मान सन्मान, संरक्षण असू द्या, अर्थव्यवस्था असू द्या, सगळ्या देशभर चाललेल्या इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, वीज, सगळे जे कामं आहेत, रेल्वेची कामं आहेत, हे सगळी कामं मोदींनी केलेत. आणि त्यांना पाठिंबा द्यायला, पाठबळ द्यायला असेच 2 खंबीर खासदार पाहिजे. नाहीतर कुठली म्हातारी कोतारी पाठवता, कर्णबाण खासदार पाहिजे आपल्याला. आणि खरोखर कर्णबाण खासदार आहे. म्हणजे रणजितदादांनी शेवटच्या वर्षात अशी काय बॅटिंग केली आहे की मागच्या 4 वर्षाला सगळं पुसून काढलं. कोट्यवधी हजारो कोटी निधी या तालुक्याला मिळाला आपल्याला. आणि रामभाऊचं काय बोलायचं कामच नाही. फक्त एवढीच विनंती रामभाऊना की दादांचं लक्ष राहिलंच, फक्त एवढीच विनंती की घर काय सोडू नका. सगळ्यांनी सांगितलं तसं घर काय सोडू नका. तालुक्याला गरज आहे, कारण तालुक्याला असा आमदार पाहिल्यानंतर पुन्हा तसा मिळायला पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही काही घर सोडू नका, एवढीच विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराज. प्रिय केली होती तेव्हापासून भाऊंची काम करण्याची तडप खरंच उल्लेखनीय आहे. भाऊंनी सर्व, माझ्या वैयक्तिक सांगायचं म्हणलं तर सर्व तालमीला, मी कुस्ती क्षेत्राशी निगडीत असल्यामुळे ते बी बोलतो, सर्व तालमीला सुरुवातीला भाऊंनी हायमास्ट देण्याचं काम केलं. बऱ्याच कुस्ती केंद्रांना कुस्ती मॅट दिली आणि भाऊंनी सगळ्या तालमीला कुस्ती मॅट देणार म्हणून यादी मी मागवून घेतलेली आणि त्याचा सुद्धा पाठपुरावा लवकरच होईल. पण आता बरेच जणांनी सांगितलं, प्रत्येक जण मागत होते की आम्हाला खासदारकीचं तिकीट मिळावं, त्यांना का मिळालं नाही. तर ह्याच्यासाठी मी एक सांगतो की सगळ्यांनी अशी मूठ आवळूया, आवळा मूठ सगळ्यांनी. हा सर्वांनी मूठ घट्ट आवळा घट्ट आवळूया. हा आता सोडून द्या. कुठलं छान वाटतंय? सोडून देताना छान वाटतंय का आवळून धरताना? हा, तर खऱ्या अर्थानं आवळून धरताना त्रास होतोय. आणि आजकाल ज्यांना तिकीट मागताय त्यांना मिळत नाही, त्याचं कारण आहे सगळ्यांनी अशी मूठ आवळून धरली. आणि मूठ आवळून प्रत्येकाला वाटतंय की मलाच मिळावं आणि मूठ आवळून धरली, त्यामुळे त्यांना मिळलं नाही. पण भाऊंना मिळलं, कारण भाऊंनी हात मोकळं सोडले. म्हणतात ना, भगवान श्रीकृष्णाने सांगितले, कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. भाऊंनी फळाची अपेक्षा केली नाही, ते कर्म चांगलं केलं, इथं पायाभरणी केली, लोकांसाठी काम केलं. आणि त्यांना आणि कुठल्याही एखाद्या सत्पुरुषाला जर पाठिंबा दुर्गा शक्तीची असते, अशी आमच्या दुर्गा शक्ती संस्कृताईने त्यांना पाठिंबा दिला, त्यामुळेच भाऊ इथपर्यंत पोहोचू शकलं. आणि मला खात्री आहे की भाऊ खासदार होणार, पण हा तालुका सुद्धा आमचा पोरका राहिला नाही पाहिजे. त्यामुळे आमची विनंती आहे की मी संस्कृताईला जवळून त्यांची काम करण्याची पद्धत आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून पाहिलेली आहे. तर संस्कृताईने आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये लोकांना एक मानसिकरित्या सुद्धा जोडण्याचं काम केलेलं आहे. त्यांचा म्हणतात ना, भाऊंनी आरोग्यात आमदार म्हणलं जाते भाऊंना, पण संस्कृताईने असं काम केलंय की जनता आजारी नाही पडली पाहिजे, त्यांना मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या मजबूत बनवण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून ताईंनी भरपूर काम केलेलं आहे. तरी आपल्या या तालुक्याला संस्कृताईच्या रूपानं पुढचं भावी आमदारपद आपल्या सर्वांच्या ह्याच्यातून मिळावं आणि त्यांनी त्यांना होकार द्यावा अशी मी विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक मातब्बर नेते मंडळी माझ्या अगोदर बोललेली आहेत, त्यांच्यानंतर मी बोलतोय, त्यामुळं त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. बऱ्याच लोकांच्या भुया उंचावल्या असतील, बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटलं असेल की मी इथं कसा. पण त्यामागे कारण आहे. 2019 साली भाऊंना पाळायला आम्ही जेवढा प्रयत्न केला नाही तेवढा कोणीच केला नसेल. वस्तुस्थिती आहे, जे आहे खरं आहे ते सांगा. परंतु
नंतरच्या काळामध्ये भाऊंच्या आचरणामध्ये, भाऊंच्या वागण्यामध्ये, एक प्रतिसाद देण्यामध्ये, लोकांची कामं करण्यामध्ये जो एक उत्स्फूर्तपणा होता, जो आपलेपणा होता, त्याला आमच्यासारखी अनेक मंडळी त्यांचे फॅन झाले म्हणा किंवा त्यांच्या प्रेमात पडली. कारण ह्या तालुक्याला पहिल्यापासून ही प्रेमाची भाषा कळतच नव्हती. एखादा माणूस विरोधात गेला की फक्त फाट्या वाढायची एक संस्कृती आपल्याकडे होती. एखाद्याने विरोध केला की त्याच्याबरोबर फाटी वाढायची, त्याचा संसाराची, त्याच्या प्रपंचाची त्याची वाट लावून टाकायची. हीच एक संस्कृती आपण बघितलेली आहे. परंतु त्यांना एवढा टोकाचा विरोध करून सुद्धा ज्या माणसाने एक प्रेमाचा आणि आपुलकीचा हात पुढे केला त्याला साथ देणं हे आमचं कर्तव्य समजलं. आणि तो खरंच प्रेमाचाच हात होता. कारण आम्ही अनेक कामं त्यांच्याकडे घेऊन गेलो, त्यांनी कधी विचारलं नाही की तुम्ही, त्यांनाही माहित होतं की आम्ही किती टोकाचा विरोध केलेला आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं हा तालुका एक चांगला आमदार गमावणार आहे. परंतु भाऊ तुम्ही आता तिकडे गेला सोलापूरला, तर सोलापूरला गेल्यावर तुम्हाला लोक विचारतील की तुम्ही काय कमवलं, माळशिरस तालुक्यामध्ये तुम्ही काय कमवलं. तर माळशिरस तालुक्यामध्ये तुम्ही हे कमवले. आणि हे सोपं नाहीये. कोणाला बाहेरनं म्हणण्यापेक्षा ज्याची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, जो एक ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे, सर्वसामान्य तुमच्यात आमच्यात बसणारा एक कार्यकर्ता आहे, अशा एखाद्या लोकप्रतिनिधीवर जनता इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेम करते, ही काय साधीसुधी गोष्ट नाही. जी आजपर्यंत तुम्ही लोकांची कामं केलेली आहेत, कित्येक लोकांना तुम्ही जीवदान दिलेलं आहे. ह्या सगळ्या तालुक्यातल्या जनतेची जी काय दुवा आहे, जे काय थोर वडीलधारी मंडळींचे आशीर्वाद आहेत, हे सगळे तुम्हाला कामी येणार आहेत. आणि 2024च्या इलेक्शनला तुम्ही 100% सोलापुरात खासदार हे 100% होणार आहे, एवढंच बोलतो. आणि त्याचबरोबर दादाही आहेत. दादांनाही सांगतो की तसं बघायला गेलं तर आमची विचारधारा वेगळी आहे. आम्ही ज्या पक्षात नेतो त्या पक्षाची आणि भाऊंची विचारधारा वेगळी. मी मगाशी म्हटलं की भाऊंनी कमवलं काय कमवलं, तर माझ्याबरोबर आता आणखीन बरेच मंडळी आहेत, त्यांची काय नावं घेत नाहीत. परंतु तुम्ही ज्या तालमीत घडला, RSS विद्यार्थी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, ही जी विचारधारा आहे, ह्या विचारधारेच्या परस्पर विरोधी विचारधारा कुठली असेल तर ती मराठा सेवा संघाची आहे, संभाजी ब्रिगेडची आहेत. पण संभाजी ब्रिगेडचे असतील किंवा मराठा सेवा संघाचे अनेक कार्यकर्तेही ह्या गर्दीमध्ये आहेत. या परस्पर विचारधारेला बाजूला सारून केवळ तुमच्यावर प्रेम करणारी ही माणसं तुमच्यापर्यंत आज आलेली आहेत. आणि तुम्ही काय कमवलं तर हे कमवलेलं आहे, लोकांचा विश्वास कमवलेला आहे, लोकांचं प्रेम कमवलेलं आहे. त्यामुळं मी खरोखर मला असं वाटतंय की सोलापूरची जनता ही भाग्यवान आहे की त्यांना तुमच्यासारखा उमेदवार लाभला. तिथंही तुम्ही याच पद्धतीनं काम करचाल, आणखी लोक जोडली जातील. 100% तुम्ही हा तालुका सुद्धा काय पोरका करणार नाही. तुम्ही राहता इथंही तुमचं लक्ष राहणार आहे. सन्माननीय रणजितदादांना पण सांगतो की इथं सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीची मदत सगळेजण करायला उत्सुक आहेत. तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि भाऊंनाही शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या कृतज्ञता मेळाव्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथमतः भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं तालुका अध्यक्ष या नात्यानं आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या माढा लोकसभा मतदारसंघाचे दुसऱ्यांदा होणारे पाणीदार खासदार आदरणीय रणजित दादा, आपल्या माळशिरस विधानसभेचे कार्यतत्पर आणि सोलापूरचे 4 जूनचे खासदार आदरणीय रामभाऊ सातपुते साहेब, भविष्यातील माळशिरस तालुक्याचं नेतृत्व आदरणीय वहिनी साहेब आणि आपण सर्वच या ठिकाणी उपस्थित राहिला. आता ही गर्दी बघितल्यावर आमदार साहेब, विषय असा आहे, आता चालूला कुणाच्या बोकडाच्या ताटं रिकामी पडलीत, कुणाची बिर्याणीची ताटं रिकामी पडलीत.
थांबा जाऊ नका, थांबा जाऊ नका, थांबा जाऊ नका, बिर्याणी खावा, मटण खावा म्हणलं तरी माणसं थांबली नाहीत आणि इतक्या मोठ्या संख्येनं लोक उपस्थित राहिली. माळशिरस तालुका गुलामगिरीतून आणि या तालुक्यातला रस्ता असेल, लाईटचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न, ज्याला स्वातंत्र्य नव्हतं, पाया पडलं तर एखादा रस्ता मिळायचा, पाया पडलं तर एखादं काम मिळायचं, अशी परिस्थिती होती. ती आमदार रामभाऊ सातपुतेंनी मुक्त केली आणि पाया पडल्याशिवाय, आमच्या पाया पडल्याशिवाय कुणाला लोकसभेचं तिकीट नाही, कुणाला विधानसभेचं तिकीट नाही, ही गुलामगिरी रणजितदादा निंबाळकरांनी मोडून काढली. आणि म्हणून या तालुक्यातला दुष्काळाचा प्रश्न असेल, शेजारच्या तालुक्यामध्ये, मान तालुक्यामध्ये 100 गावाला पाणी आलं, सांगोला तालुक्याला पाणी आलं, आटपाडी तालुक्याला पाणी आलं, पण माझ्या माळशिरस तालुक्यातल्या 22 गावाला पाणी दिलं नाही. परंतु हे जसं अयोध्येमध्ये श्रीराम आले आणि आपल्या देशाचा एक चेहरा मोहरा बदलून गेला, तशाच पद्धतीनं रामभाऊ सातपुतेंच्या रूपाने या माळशिरस तालुक्यामध्ये आमदार लाभले, खासदार रणजितदादांच्या रूपाने या ठिकाणी खासदार लाभले आणि आपले सगळे प्रश्न या ठिकाणी सुटलेले आहेत. आमदार साहेब, देवानं मला एक मागितल्यावर 2 दिले. प्रत्येक गोष्टीत मी एक खासदार मागितला, मला 2 खासदार दिले. मी फक्त आमच्या 16 गावाचा समावेश मागितला होता, पण खासदार साहेबांनी टेंडर सुद्धा काढलं. एक गोष्ट मागितल्यावर 2 गोष्टी दिल्या. आणि आता तिसरी गोष्ट वहिनी साहेब इथं आहेत. वहिनी साहेबांचा मतदारसंघातला पहिला कार्यक्रम पिलीवला झाला. त्याच्यामुळे पिलीव आणि तुमचा सगळा माळशिरस तालुका अखंड वहिनी साहेब तुमच्या नेतृत्वावर 100% विश्वास ठेवेल, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी यानंतरची विनंती, ज्यांनी महिलांचं सक्षमीकरण व्हावं, महिलांना, बायकांना